छोटूला बघा किती भारी सँडल आणली ते बरं का आंटीने. तर आंटी गेल्या होत्या नाताळाची खरेदी करायसाठी आणि टोपी पण बघा किती भारी आणलेली होती. आता काही व्हिडिओ अपलोड नव्हते झालेले बरं का, आता मी आता अपलोड करते कारण की ना माझी तब्येत पण बरी नव्हती म्हणून मी काही व्हिडिओ अपलोड नव्हते केले आणि इतके दिवस व्हिडिओ पण नव्हते आले माझे. तर मग आता मी अपलोड करते व्हिडिओ. तर मग नाही का 24 डिसेंबरच्या तारखेला मस्त आम्ही डेकोरेशन केलेलं होतं चर्च. मस्त व्हाईट आणि रेड कलरच्या बलूननी पूर्ण आहे ना चर्च डेकोरेशन झालेलं होतं. मी काही नव्हते बरं का, कारण की मी ना थ्रेडिंग वगैरे करायला पार्लरमध्येच गेलेली होती म्हणून अमन ब्रोनी त्यांचे नाही का चर्च मेंबरनी ना मस्त डेकोरेशन केलेलं होतं. मग चर्च मेंबर आले होते 24 तारखेला आणि मस्त ना एन्जॉय केला त्या दिवशी आम्ही. मस्त गाणे वगैरे नाही का, कोणी मेहंदी वगैरे काढत होतं तर कोणी नाचत वगैरे पण होतं आणि खूप भारी एन्जॉय झाला बरं का. मग काय बाबा त्याच्यानंतर मग मी पण मेहंदी काढायला लागले. मस्त गाणे वगैरे कोणी नाचत आणि त्या दिवशी सगळेजण नाचले. काही व्हिडिओ मी ते टाकले नाही का, याच्यामध्ये क्लिप घेतला नाही कारण की काहीला म्हणजे आवडत कोणाच्या घरच्याला नाही आवडत म्हणून मी काही ते क्लिप टाकले नाही बरं का. त्याच्यानंतर मग नाही का बाबा मस्त केक वगैरे कापून आता चर्च मेंबर निघाले होते घरी कारण की सकाळी पण उठायचं होतं आणि चर्चला पण यायचं होतं. मग काय बाबा मी झोपले आणि सकाळी उठून आंघोळ वगैरे करून माझी मेहंदी बघा कशी रंगली होती, एकच हातावर काढली होती. मग त्याच्यानंतर काय आज नाश्त्याला मस्त ना साबुदाण्याची खिचडी बनवायची होती बरं का. आता बाकीचा व्हिडिओ ना उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवते. चला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये.